आले रे आले हे आम्ही ते यांना बोलतात VIP विघ्नेश सरांचा विजय असतो. बाहेर पडायचं दाखव ना. अरे 1:15 झालाय फक्त. चला चल आगे मिलो. फायनली आम्ही आलोय. बघितलं असेल तुम्ही आम्ही चाललोय लालबागला. आणि हे माझे 2 कार्टून चालतात ते पुढे पुढे. हा बघा आहे 1200. हां कसं आहेस. हां तर आम्ही आता चालतोय आणि समोर फुल बँजो पार्टी वाजते. ते बघायला पण जाणार नाही. मी जाणार डायरेक्ट लालबागला आणि लालबागचं दर्शन घेणार आणि फुल रात्रभर भटकणार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रोहित ब्लॉगमध्ये. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही तिघं यावर्षी पण परत भेटलो आहे. नाही भेटणार आणि जाऊ द्या एक भेटलं की आमचा. तर अशाच प्रकारे आम्ही आज चाललो आहे लालबागच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. आणि आजची फुल रात्र आम्ही जण फुल क्रेजमध्ये पळतात. ते आम्हाला आता जास्त रश नाही वाटतं. आमचं फुल मचवतं भावा. नशीबचं आहे आपलं. नाही नशीब आहे नशीब आहे नशीब आहे नशीब आहे. सौरभ सर आलेत आमच्यासोबत आता परत जॉईन झालेत. सर मित्रांनो काही बोला आमचं नशीबचं आहे. 3 वर्ष आम्हाला काहीच गर्दी दाखव भावा. गर्दी आता 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 फक्त असं पळवतात ते रश आहे ना. हा तर भाऊ मचवतो आता बघ तुला. फुल खाली फुल खाली. आले रे आले रे. पुढच्या वर्षी इज्जत बनवून येणार. पुढच्या वर्षी VIP काही लोक येतात आणि या लाईनीसाठी खूप तास उभे राहतात. खूप 6-6 तास. आणि आम्ही बघा हे बघा तिथून तरच ओढा आम्हाला. ह्याला बोलतात नशीब आहे आमचं. दरवर्षी नशीब आहे दरवर्षी. पण यावर्षी तुम्हाला ब्लॉगमध्ये वाट लागली. हां यावर्षी तुम्हाला आमचं सँडविच आम्हाला पचणार. काय बोल नशीब तर आहे. हां नशीब तर आहे बाबा. हां कोपऱ्यात चल. हे आम्ही ते यांना बोलतात VIP विघ्नेश सरांचा विजय असतो. विघ्नेशमुळे सगळं पॉसिबल आहे. बघ हां आज भेटला असं आपण त्याला आहे ना ते VIP ला आहे ना. पण आम्हाला खूप नशीब. गरम तर झालं बघा. ऑइली चेहरा दिसतोय आता. ऑइली चेहरा मला यासाठी बरं वाटतं की पावसात भिजणार नाही. आणि यानंतर आमचे सगळे गणपती सगळीकडे फिरू आपण. आता सगळं रास फिरतो. आता तर ऐकत नाही आम्ही. आता घ्या आपण का याला पण घेतो. आमचं आजचं नशीब एवढं भारी आहे ना. एवढं भारी आहे की आमचं लगेच दर्शन झालेलं आहे. आणि हा व्यक्ती तो ह्याच्यामुळे ह्याच्याकडे पाहायचं म्हणून एवढं झालं. ह्याला रिस्पेक्ट द्या आणि या दादाला रिस्पेक्ट द्या. डॉक्टर आले.
मिनिटात झाले दर्शन. किती मिनिटात भावा? एकदम 20 मिनिटं. आणि पुढच्या वर्षी काय पुढच्या विचार? वर्षी आम्ही डायरेक्ट चरण दर्शन एकदम VIP मध्ये असं आणि हां पुढच्या वर्षी तेवढा क्रेज येणार आपल्याकडे. आणि आज ह्याच्यामुळे शक्य झालं आपलं लवकरात लवकर, म्हणजे प्रॉपरली 20 मिनिटात लालबागचं दर्शन झालं. आत्ता अख्खी रात्र काळी करू आम्ही इकडे सगळे गणपती फिरणार का ना सकाळी 9-10-12 वाजता घरी. ही मजा फक्त आम्हीच दरवर्षी घेतो, बाकी काय नाही. व्हॉट अ क्रेज, फुल हॅपी फिलिंग आहे भावाची. भावानो काय सांगू तुम्हाला, कसं फील होतं आहे भावांनो? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमचं दर्शन अर्ध्या तासाच्या आत. यावेळेस 20 मिनटं यावेळेसी तर फक्त 20 मिनटामध्ये. 20 मिनटं पण मोजून नाही, आम्ही थोडी फोटोसाठी व्हिडिओसाठी थोडा अजून टाईम घेतला, त्यामुळं आम्हाला इतका टाईम लागला. तर 15 ते 10 मिनटामध्ये आज दर्शन होतं या टायमाला. रिस्पेक्ट होती, रिस्पेक्ट. या टायमाला म्हणजे खरं सॅटर्डे आम्ही अवॉइड केला यासाठी, कारण की आम्हाला गर्दी नको भेटायला. आणि खरं बरं झालं सॅटर्डे अवॉइड केल्यामुळे आज आम्हाला इतकं भारी दर्शन झाले. आमच्यामुळे तू आला. सॅटर्डेला मी कॅन्सल केलं समजला. भाई कोणीही केलं, दर्शन महत्त्वाचं होतं. दर्शन भेटलं आमच्यासाठी ते खूप आहे. पुढच्या वर्षी आपण डायरेक्ट चरण दर्शन. आता जसं विघ्नेश दादा बोलतात ते की पुढच्या वर्षी चरण दर्शन, तर नक्की चरण दर्शन पण करू पुढच्या वर्षी. बस तुमची साथ पाहिजे आणि पप्पांनी बोलवलं पाहिजे बस. आता आम्ही थोडी इथं दर्शन दाखवतो की आमचा चालते की नाही थोडीशी वट. इथं आता नाही, सकाळी आला असता भेटतो. खूप टाईम लागतो. आता आम्हाला झाले 15 मिनटं लाईनीमध्ये. 20 मिनटात हे पण होऊन जाईल वाटतं आम्हाला. आणि समोर बघा रामेश्वरम ते आहे ना, रामेश्वर तिकडचा तमिळनाडूवाला आहे ना. स्टोरी म्हणजे तुला आमचं गणेश किल्लीचं दर्शन पण झालं आहे फायनली. तरी पण न बोलता 25 मिनटं पकडा नॉर्मली. हां झालं. पण सध्या आमचं मार्केटमध्ये क्रेज कमी असल्यामुळे आम्ही सध्या नॉर्मल आहे, म्हणून पुढं सांगतो तुम्हाला मी. किती टाईम झाला? 12:30. अर्धा तास झालं पण. काय नाव आहे? लबू बुवा. पाच घेतो बाबा. तू पण बाहेर पडायचं दाखव ना. आता आम्ही आलो त्याच रोडला, कारण आमचं झालं तेजुकाचं दर्शन झालं प्रॉपरली झालं. ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार दादांना. मी दादांची व्हिडिओ घेतली आहे, दादाची पण व्हिडिओ घेतली आहे मी. आणि फक्त 5 मिनटं पण नाही लागली. 5 मिनटं पण नाही, 1 मिनिटात झाला तेजुकायचा. आणि कसं काय बाबा? सगळं यूट्यूब चॅनलचं नाव काय? रोहित ब्लॉग. हां बाबा. त्या तरी गेला की नाही लालबागला? जाऊन आलो सगळं. गर्दी आहे का? नाही गर्दी भावा. फटाफट
चौकीच्या गणपतीचं आमचा एकदम म्हणजे प्रॉपरली दर्शन स्पेशल झालं. थँक्स टू काला चौकीचे पोरं की त्यांनी जितने आम्हाला व्हिडिओ काढायला इतकं मेहनत करून दिली. हां आणि अशाच प्रकारे आम्हाला सगळ्यात लवकर आम्हाला भेटलेलं आहे दर्शन. काय होतं भाव भारी भारी. पोलीसवाल्या सायकलवाल्या बेरीत लावून थांब लक्ष की जय. ऐकत नाही भावल. काळा चौकीला बसाय खर काळा चौकी झाला. आता आम्ही झालं चिंतामणीला वाजले. अरे 1:15 झालाय फक्त. आम्ही 1:15 तर खेतवाडीत जायचं आपल्याला चिंतामणी झाल्यावर आणि सकाळी पहाटे आल्यावर परेलता महाराजा वगैरे करायचा. बस एवढंच आहे. आणि त्याच्यात हा बघा घरी जाऊन आडवा पडायचं. हां परेलचा महाराजा बघूनच जायचा तो 180 डिग्रीवाला. सामने बच्चे को पकड़ो रे. चीज चला चल आगे मिलो. म्हणजे आम्ही आजच्या दिवसात सगळ्यात मोठी लाईन फक्त आज लावली आहे, ते पण चिंतामणीसाठी. तिथून फायनली आमचं झालं आहे चिंतामणीचं दर्शन करून. ते खूप चांगलं वाटलं. आणि आता वाजलेत 3:15. हा मग तेव्हापर्यंत आपली टेन्शन चालू आहे. 3:15 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे खेतवाडीला. तर हा तिकडे पण जाऊ कुठे ते तिथून भायखळ्यावरून जातो खेतवाडीला. आणि खेतवाडीला जाता 13 गल्ली आपल्याला यावर्षी करायचीच आहे प्रॉपरली. 13 गल्ली नाही तर थोडेसे गणपती बघायचे आहेत. आलो तर ते करूनच जायचं असतं. आणि नंतरला हां आणि नंतरला परत आम्ही त्या वेस्टर्नवरून जरा अजून वेस्टर्नवरून आपण इकडे येणार. काय बोलतात त्याला परत सेंटरला येणार. कारण तो 180 डिग्री बघायचा ना तुला गणपती. तो 180 डिग्री कुठे आहे परेलचा महाराजा. हां मग तो गणपती बघणार. तर असंच आपला ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. आणि आता डायरेक्ट भेटूयात आपण खेतवाडीमध्ये. आणि खेतवाडीमध्ये चला. मी घरी कसं काय पोचलो तर मित्रांनो सेकंड पार्ट तुम्हाला येणार खूप लवकरच येणार. आणि आपल्या या ब्लॉगला फर्स्ट पार्ट आहे तर आपण या ब्लॉगला इथेच एंड करतो आहे. आणि ह्याच्यानंतर पुढचा ब्लॉग आपण एक टाकूयात तो वेगळा पार्ट. कारण खूप मोठा ब्लॉग झाला त्यासाठी 2 पार्ट करणार आहोत. आणि सेकंड ब्लॉग येणार त्याचा तुम्ही वेट करा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. सो चला टेक केअर. बाय बाय. गुड नाईट.